त्यावेळच्या कालबाह्य रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यावर आपल्या लीलांद्वारे कसे प्रहार केले आणि समाज जागृती केली हे आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितले. श्री स्वामी समर्थांचे हे दैवी सामर्थ्य बघता बघता पोरांपासून तर थोरापर्यंत, गरिबांपासून तर रंकापर्यंत अनेक प्रकारच्या जागीरदार, जमीनदार, कुलवंत, शिलवंत आणि मोठमोठाल्या संस्थानिकांना सुद्धा कळली. ते संस्थानिक आणि हे सर्व लोक श्री स्वामींच्या दर्शनार्थ अक्कलकोटी येत असत. तेव्हा त्यांचा आचार, विचार, वर्तन, व्यवहार कसा होता हे आपण आजच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटात वास्तव्यास असताना त्यावेळेला अनेक तथाकथित ढोंगी साधू संतही होते. ते ठिकठिकाणी प्रवचने देत, कीर्तने करीत, शुष्क कोरडा उपदेशही जनतेला करीत. या विरुद्ध विपरीत असे वर्तन, व्यवहार श्री स्वामी समर्थांचा होता. ते बहुजन हिताय, बहुजन सुखाय अशा तऱ्हेचे कार्य त्यांच्या लीलाद्वारे करून समाज जागृती करत होते. त्याच वेळेला ते जरी कमी बोलत असले तरी संस्कृत मात्र त्यांना चांगल्या तऱ्हेने येत असत. अस्खलित संस्कृतही ते बोलत असत. मराठी आणि हिंदी मिश्रित अशी भाषाही ते बोलत. त्यांना हिंदी खडी बोली ही अतिशय चांगल्या तऱ्हेने अवगत होती. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटात वावरत असताना त्यांच्या हातात एक कडे असे. त्या पितळी कड्यावर विविध तऱ्हेच्या देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या होत्या. जेव्हा जेव्हा दर्शनार्थी त्यांना भेटण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी येत असत, तेव्हा दर्शनार्थींच्या मनामध्ये जी इष्टदेवता असेल ती इष्टदेवता ते बरोबर हातातील असलेल्या कड्यातील मूर्तीवर बोट ठेवून दाखवत असत. आपल्या मनातील दैवत सर्व साक्षी श्री स्वामी समर्थांनी ओळखले आहे याची प्रचिती दर्शनार्थीला येत असे. त्यामुळे दर्शनार्थी सुद्धा दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती ह्या भावनेने स्वामींपुढे नतमस्तक होत असत. स्वामी कधी कधी त्यांच्या जवळ असलेल्या हस्तिदंती लाकडी मापाच्या खेळण्यात विविध तऱ्हेचे धान्य, गहू, तांदूळ, जोंधळे आदी काढघाल करण्याची कृतीसुद्धा करत असत. एखाद्या वेळेला ते वटवृक्षाखाली निवांत बसलेले असत, तेव्हा अनेक पक्षी त्यांच्या अंगाखांद्यावरती येऊन निर्भयपणे बसत असत, त्यांच्याशी खेळतही असत. स्वामीसुद्धा त्यांच्याशी संवाद साधत असत. हे विलोभनीय दृश्य दर्शनार्थींना बघून मोठा चमत्कार आणि आश्चर्य वाटत असे व आनंदही होत असे. श्री स्वामी समर्थ हे आत्ममग्न अवस्थेत असायचे. तेव्हा ते विविध तऱ्हेचे खेळही खेळत, तुटक तुटक एखादा दुसरा शब्दही बोलत. त्यांचे ते सगळे वेडेचाळे पाहून अनेकांना, तथाकथित साधू संत पंडितांना सुद्धा हा कोण वेडा बुवा आहे असे वाटत असे. परंतु श्री स्वामींच्या एका नेत्रकटाक्षाने सुद्धा सुवर्णकांती असलेल्या अजान बाहू अशा श्री स्वामी समर्थांचा कृपा कटाक्ष आपल्यावर पडावा अशा तऱ्हेची इच्छा
त्या तथाकथित पंडितांमध्ये होत असे व ते त्यांच्या चरणाशी लीन होत असत व श्री स्वामी समर्थांचा आपल्यावर नेत्र कटाक्ष किंवा कृपा कटाक्ष पडावा अशा तऱ्हेची इच्छा ते व इतर दर्शनार्थी सुद्धा करीत असत.